नमस्कार. आवाज येतोय का? तिकडे येऊ? ओके. ही आपली एक छोटीशी, हे जे छोटं जग आहे आमचं, त्याला आधी नाव वेगळं होतं, आता नाव भारतम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की याला मी वेगवेगळी नावं पण दिली आहेत. जसं राजगड, रायगड आमच्या ऑफिसचं नाव आहे, मुलांच्या क्लासरूमचं नाव शिवनेरी, विश्रामगड, सिंहगड. तुमच्या मुलांच्या क्लासचं नाव सिंहगड आहे. तर या हिशोबाने थोडंसं एक राईटअप केलं आहे, बघूयात तुम्हाला आवडतो आहे का. भारतम या तालमीमध्ये तयार झालेले हे आमचे मावळे म्हणजे सिनियर KGची मुलं. आज यांचा सिंहगडावरचा शेवटचा दिवस, म्हणजे त्यांच्या क्लासरूमचं नाव. आज रायगड आणि राजगड याच्यावर पण उदासी आहे, म्हणजेच आमच्या दोघांचं ऑफिस, म्हणजेच आम्ही दोघंही आज खूप खुश नाही आहोत. आणि या सिंहगडाचे जे तालमीतले मास्तर आहेत, ज्या मास्तर आहेत तिकडे आहेत, सकाळपासून 2 वेळा रडून झालेलं आहे. उद्यापासून आमच्या सिंहगडावरचे मावळे नवीन मोहिमेवर निघणार आहेत. अशी मोहीम जिथे खूप कॉम्पिटिशन असणार आहे. कृपया या रॅट रेसच्या कॉम्पिटिशनमध्ये मुलांना पळवू नका, ही माझी नम्र विनंती आहे. कारणं खूप आहेत, ते सगळे आता डिस्कस करणार नाही. इथे दरवर्षी स्टुडंट ऑफ द इयरचा अवॉर्ड घेणारी मुलं आहेत. कृपया करून तिथे म्हणजे आता ज्या शाळेमध्ये ते जाणार आहेत तिथे पण त्यांनी ते मिळवावंच असं हट्ट तुम्ही धरू नका. इथलं वातावरण वेगळं आहे, तिथलं वातावरण वेगळं असणार आहे. वातावरणाचा नक्कीच फरक पडतो. त्यापेक्षा आपल्या मुलांचा कल कुठल्या बाजूला आहे हे शोधणं जास्त गरजेचं आहे. एक एक्झाम्पल, आपल्या मेंदूमध्ये एक हिरा एका साईडला लपवून ठेवला, वरून दिसत नाही आहे, आणि त्याला आपण पॉलिश पेपरने मेंदू पॉलिश करायला जर सुरुवात केली, मेंदूच्या या बाजूला जर तो हिरा ठेवलेला असेल आणि मी जर या बाजूला जर पॉलिश पेपर फिरवला तर मेंदू पूर्ण घासून जाईल, पण हिरा काही चमकणार नाही. ज्या बाजूला हिरा आहे त्या बाजूला जर पॉलिश पेपर लावला तर अगदी पटकन चमकतो. सिमिलरली आपल्या मुलांचा जो कल आहे, म्हणजे जी हॉबी किंवा टॅलेंट आपण म्हणू, जे वरून ते घेऊन आलेत आणि प्रत्येक मुलामध्ये असते, ही आपण न शोधता त्याला नको त्या ठिकाणी आपण पॉलिश पेपर घासतो. आणि मग मुलांचा रिझल्ट नाही आला की मग आपण त्यांना बोलून दाखवतो की तुझ्यासाठी एवढं केलं, तुझ्यासाठी एवढा खर्च केला आणि तू काहीच नाही केलं. तर असं करू नका. आपल्याला त्यांचा कल शोधणं जास्त गरजेचं आहे. किती लोकांना स्वतःचा कल ही ते माहिती आहे, स्वतःचं, मुलांचं नाही. ते तुम्हाला स्वतःला काय आवडतं तुम्ही ते करत आलात किंवा अजून करताय. 99% लोकांना नाही. ज्याला डॉक्टर व्हायचं होतं तो IT मध्ये मॅनेजर आहे, ज्याला कुक व्हायचं होतं तो दुकान चालवतो आहे, ज्याला फिल्म इन्स्टिट्यूट जॉईन करायची होती तो डॉक्टर झाला आहे. असा सगळा खेळ जवळजवळ सगळ्यांबरोबरच चालला आहे. ज्याला जे व्हायचं होतं ते होता आलेलं नाही आहे. जरी आत्ता पैशाने सक्सेसफुल असेल तरी आतमध्ये कुठेतरी असं वाटतं की काश मी तसं केलं असतं तर आज काहीतरी वेगळं वाटलं असतं. असं बऱ्याच लोकांना वाटतं. हे आपल्या मुलांबरोबर होऊ नये त्यासाठी आपल्याला तो कल शोधणं जास्त गरजेचं आहे. इथे आपल्याकडे ॲबॅकसचे नॅशनल चॅम्पियन आहेत. त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करू नका जेणेकरून ते त्यांची भाषा विसरतील. ज्याने संस्कृत श्लोकमध्ये प्राईज घेतलं आहे त्यांची भाषा कौशल्यावर आक्रमण होऊ नये आपल्या वागण्यामुळे. फुटबॉलमध्ये ज्यांनी अवॉर्ड घेतला आहे, समजा ट्रिनिटीमध्ये घेतलं आहे, तर त्याच्यावर प्रेशर क्रिएट करून त्याच्या मेंदूचा फुटबॉल करू नका. आज सचिन तेंडुलकर डॉक्टर झाला असता तर त्याचे 2-4 हॉस्पिटल किंवा पूर्ण इंडियामध्ये त्याचे फ्रँचायझीज
किंवा चेन ऑफ हॉस्पिटल्स त्यांनी उघडल्याही असत्या, पण आज तुम्ही आम्ही एक खूप मोठा स्पोर्ट्समॅन आपण गमावला असता. अशी अनेक उदाहरणं आहेत. लता दीदींनी समजा गायक न होता दुसरं काही झाल्या असत्या तर मे बी सक्सेसफुल पैशाच्या माध्यमातून झाल्याही असत्या, पण आज आपण एक भारताची जी कोकिळा जी आपण म्हणतो ती आपण हरवली असती. आवडीनिवडी बदलत असतात. आज तुम्हाला एखादं खाद्यपदार्थ आवडतो आहे, तो उद्या तुम्हाला वेगळा आवडू शकतो आणि आवडतो. त्यामुळे मुलांना पण आज डॉक्टर व्हायचं असेल, पुढच्या वर्षी त्यांना अजून काही व्हायचं असेल, त्यांना फक्त आपल्याला फीडिंग द्यायचं आहे. तू मागच्या वर्षी असं केलं, तुला मी असं करून दिलं ना, आता तू हे सगळं सोडून दिलं आहे. यावर्षी त्याला फुटबॉल आवडेल, पुढच्या वर्षी त्याला बॅडमिंटन आवडेल. फक्त त्याला ते प्लॅटफॉर्म देत जा. एक फ्री ॲडवाईस आहे. असं म्हणतात फ्री ॲडवाईस देऊ नये आणि घेऊ पण नाही, पण तरी आता एक कारण आहे म्हणून सांगतो. एक फ्री ॲडवाईस, एक कंपल्सरी स्पोर्ट्स लावा कुठलाही, आणि कंपल्सरी आर्ट एक लावा. जे लेफ्ट ब्रेन स्पोर्ट आणि राईट ब्रेन आर्ट हे दोन्ही जेव्हा चाकं फिरतील त्यावेळेला गाडीला कुठेतरी दिशा मिळते. एक चाक बंद आहे आणि एक चाक फिरते तर गाडी गोल 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 जागेवर फिरणार. ते दोन्ही हेमिस्फिअर्स इक्वली चालले पाहिजे म्हणून आर्ट आणि स्पोर्ट्स हे कंपल्सरी लावा. आज या तारखेपर्यंत 350 प्रोफेशन्स अवेलेबल आहेत. आपल्या काळामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, आणि इंजिनिअरिंगमध्ये पण मेकॅनिकल असेल तर खूप छान, इलेक्ट्रॉनिक असेल तर काही खरं नाही. आज 350 प्रोफेशन्स आहेत आणि हे आपल्याला माहीत नाही आहेत. तर याची माहिती आधी आपण काढून घेतली पाहिजे. AIनी तुमच्या मोबाईलपासून तर मोठमोठ्या गोष्टींपर्यंत आज कंट्रोल घेतलेला आहे आणि बऱ्याचशा नोकऱ्या जाणार आहेत, जात आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे जे आपण रॅट रेसमध्ये मी मग म्हटलं की मुलांना पळवू नका, इन्स्टेड तुम्ही AIचे जे फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत गुगलला, मायक्रोसॉफ्टला, ते शिकवा. त्यांना 100% नाही कळणार, नका कळू देऊ, पण बेसिक 10% जरी कळालं AIबद्दल तरीसुद्धा तुम्ही जिंकलात. आपल्यापैकी बँकिंगमध्ये कोणी आहे? आज माझ्याकडे 1000 सर्टिफिकेट्स आहेत मॅम, आणि सगळे मी फर्स्ट आलो. 95 to 100%मध्ये फर्स्ट स्टँडर्ड टू मी प्रोफेशनमध्ये माझे सगळे 95%, 99% आहेत. मला तुमच्याकडनं लोन पाहिजे. तुम्ही त्या सर्टिफिकेट्सच्या बेसवर मला लोन द्याल का? नाही देणार ना? काय लागतं? सिबिल स्कोअर. बँक हे विचारत नाही आहे तुम्ही 4th पास आहे, 4th नापास आहे, तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहे, तुम्ही नासात काम करताय. ते फक्त सिबिल चेक करणार. त्यामुळे मुलांना फायनान्शियल लिटरसी, आज कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांना चेक भरता येत नाही, त्यांना क्रॉस म्हणजे काय माहीत नाही, बँकेत कुठल्या लाईनीत काय होतं हे माहीत नाही आहे. मग हे आपण शिक्षण देऊन काय केलं मुलांचं? काही नाही केलं. तर फायनान्शियल लिटरसी ही मुलांना आत्तापासून शिकवायला सुरू करा. आणि मॉलमध्ये गेलात, कपडे घेऊन आलात, बाहेर गेलात, चल हॉटेलमध्ये जेवून येऊ. आपल्याबरोबर आपल्या आईवडिलांनी जसं केलं की तू एवढे मार्क मिळव तुला सायकल मिळेल, तू अमुक अमुक मिळव तुला मॅकडॉनल्ड्स मिळेल. कशातरीबद्दल काहीतरी मिळतं आणि त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि कष्ट केल्यानंतर मिळालं की त्याची व्हॅल्यू असते. फ्री मिळाल्याची व्हॅल्यू नसते. तुम्ही बघा घरामध्ये आज जर ड्रेस आणला ना तर उद्या तुम्हाला लोळत पडेल दुसरीकडे, आणि असं तुमच्याकडे कपाट भरून कपडे असतील आज, कारण व्हॅल्यू नाही आहे. दुसरं एक म्हणजे सोशल कसं करणार मुलांना? फेसबुकनी नाही होणार, इन्स्टावर नाही होणार आहे. फेस टू फेस. मग ऑप्शन्स काय आहेत? गार्डनमध्ये खेळायला पाठवणार, उपयोग काही नाही त्याच्यामध्ये. तर असे काही कल्चरल ग्रुप्स जॉईन करा, जसं ट्रेकिंग ग्रुप आहेत, दुर्ग संवर्धन ग्रुप्स आहेत, जे वेगवेगळे किल्ले जपतात जे मुलं. ढोल ताशाचा ग्रुप जॉईन करा. वेगवेगळे ग्रुप जॉईन करा, म्हणजे तुमची वेगवेगळे ब्रेनचे सेंटर्स ॲक्टिवेट होतील. एक SQ असतो, IQ माहिती आहे, इंटेलिजंट क्वोशंट. त्यानंतर त्याच्यापेक्षा महत्त्वाचा असतो EQ, इमोशनल क्वोशंट, जो आज कमी आहे. रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आहे, आम्ही फोटो काढतो आहे, व्हिडिओ काढतो आहे मदत करायच्या ऐवजी, हा EQ कमी झाला आहे. आणि त्याच्यावर असतो SQ म्हणजे स्पिरिच्युअल क्वोशंट. जोपर्यंत स्पिरिच्युअल क्वोशंट
तुमचा स्ट्रॉंग नाही आहे. आज तुम्ही अंबानी फॅमिली घ्या, अध्यात्मामध्ये असतात, काय मंदिरामध्ये असतात. नीता अंबानी काहीतरी मंत्र म्हणत असते, IPL चालू आहे, हे आपण बघतो सारखं. कुठेतरी स्पिरिच्युअली हे लोक कनेक्टेड आहेत. ते एक स्पिरिच्युअल क्वोशियंट आपला स्ट्रॉंग मुलांचा व्हायला पाहिजे. रोज एक सवय लावायची, रोज सकाळ संध्याकाळ एक स्तोत्र म्हटलं कंपल्सरी पाहिजे. सकाळच्या वेळेला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे प्रत्येक स्टुडंटनी, तुम्ही पण जर स्टुडंट असाल, काही शिकत असाल, तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र कंपल्सरी पाठ करून म्हणा. तुम्हाला 3 महिन्यात फरक जाणवेल. आणि संध्याकाळी रामरक्षा किंवा हनुमान चालीसा. का? हे दोघंच का? कारण याच्यामध्ये प्रोटेक्शन आहे. आज समजा मी अशा संगतीमध्ये की जे लोक सिगरेट पित आहेत, चालू करा, व्हेरी गुड. आज मी अशा संगतीमध्ये आहे जिथे काही लोक सिगरेट पित आहेत. मी नाही पित आहे, पण 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर हळूहळू माझ्या हातामध्ये सिगरेट येणार आहे, कळत न कळत. अशी काही माझी मित्रमैत्रिणी असणार आहेत ज्यांना चांगल्या सवयी नसतील, पबमध्ये जात असतील, घाणेरडे शब्द वापरत असतील अगदी लहान वयात. तर तुम्ही कुठे कुठे मुलांना वाचवायला जाणार आहे. शाळेमध्ये तुमचा कंट्रोल नाही आहे. तुम्ही मुलं जिथे क्लासला जाणार आहे तिथे कंट्रोल नाही. कंट्रोल कसा आणणार आहे? तर त्यांना रक्षा करणारं काहीतरी तुमच्याकडे पाहिजे, आणि ते म्हणजे हे स्तोत्र, एक तर रामरक्षा किंवा हनुमान चालीसा. अजून तुम्हाला माहिती असेल, वेल अँड गुड. तुमच्यापैकी आपण हे केलं होतं, संस्कृत श्लोकाचे आपण अवॉर्ड्स दिले होते. तुमच्यापैकी कोणी होतं? सिनियर KG नव्हतं. कोणी नव्हतं ना? त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं होतं जे जर्मनीमधलं. त्या स्वतः संस्कृतच्या PhD आहेत, ज्या आपल्याकडे टीचर आहेत. मला वाटतं तुम्ही होता सर. तर जर्मनीमध्ये एक अशी लेन आहे जिथे संध्याकाळी 7 नंतर चांगले लोक नसतात. म्हणजे फिमेल जाऊ द्या, मेलसुद्धा सिक्युअर नाही आहेत, अशी एक ती गल्ली आहे जिथे ड्रगिस्ट असतात, दारू पिणारे लोक असतात, आणि तिथे तुम्हाला त्रास होतो, आणि भयंकर त्रास होतो. तर आपल्या भारतातलीच एक मुलगी तिथे शिकायला गेलेली, आणि तिला उशीर झाला. टॅक्सीवाल्याने सांगितलं, मी तुला गल्लीच्या याच बाजूला सोडेल, मी त्या बाजूला नाही येऊ शकत. तर ती म्हटली की तुम्हाला इथपर्यंत सोड, मी जाते. तो तिथेच थांबला तिच्या सेफ्टीसाठी, बाबा हिच्याबरोबर काही वाईट होतं की नाही बघायला. ती चालत जाते, व्यवस्थित घरी पोहोचते. दुसऱ्या दिवशी हा माणूस तिला तिच्या जिथून तिला पिकअप केलेला असतं तिथे भेटतो. तो विचारतो, तू कोण आहे? ती म्हणते, मी मुलगी आहे, साधी सिंपल मुलगी आहे, आणि मी इथे शिकायला आली आहे. तर म्हणे, जे काल मी बघितलं आहे ते मी याच्या आधी कधीच बघितलेलं नाही आहे. तर तिच्या भोवती 4-7 फुटी धनुर्धारी तिच्या भोवती चालत होते, जोपर्यंत ती तिच्या घरापर्यंत पोहोचली नाही. आणि जे तिथे गॉसिप करणारी किंवा ही जी वात्रट जी लोकं होती त्यांनी आवाजसुद्धा केला नाही. हे बरंचसं तुम्हाला फेसबुक, इन्स्टावर हे ऑलरेडी व्हायरल झालेलं आहे. पण ही जी स्टुडंट होती, ही आपली जी टीचर आहे त्यांची स्टुडंट होती. ते हे बरंच व्हायरल झालं. तर सांगायचा उद्देश काय की चला, आपण भारतीय आहोत त्यामुळे आपण थोडेसे इमोशनल असतो की हे असं होत असेल. पण जर्मनीसारख्या ठिकाणी जिथे यांना, त्या लोकांना या गोष्टींचा गंध नाही आहे, तिथे पण असे अनुभव येतात, म्हणजे काहीतरी असेल. तर मला एवढंच म्हणायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पैसे न घालवता आपण या करू शकतो. अजून एक छोटीशी आणि शेवटची टिप, परत फ्री आहे, घ्यावी अशी माझं रिक्वेस्ट आहे. माझ्या गळ्यामध्ये एक क्वार्ट्ज आहे. काय माझ्या गळ्यात तुम्ही क्वार्ट्ज बघत असाल, असा एक क्वार्ट्ज पेंडंट तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये बांधा. क्वार्ट्जनी क्लॅरिटी येते, काय करायचं आणि काय करायचं नाही. ज्या वेळेला कन्फ्युजन असतं त्यावेळेला क्लॅरिटी गरजेची असते. तर क्लॅरिटीसाठी तुम्हाला क्वार्ट्जचं पेंडंट पाहिजे. प्लस तुम्हाला जर तुमचे मुलं बोलके पाहिजे असतील, कुठे गेले की कॉन्फिडेंटली बोललं पाहिजे, कोणामध्ये मिसळले पाहिजे, मोठ्या माणसांबरोबर आंटी कशा आहात, नमस्कार, तुम्ही काय करता, असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं, पण आपली मुलं दबून राहतात, बोलत नाही. तर त्यासाठी लॅपिस नावाचे क्रिस्टल आहे, त्याचं पेंडंट तुम्ही गळ्यात घातलं तर तुम्हाला 3 महिन्यात फरक दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज शाळेतून किंवा तुम्ही कार्यक्रमांमधून ज्या वेळेला मुलांना घेऊन येतं, कुठलाही लग्न कार्यक्रम असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, मॉल असेल, घरी आल्यानंतर मुलांना मिठाच्या पाण्यामध्ये आंघोळ घाला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, करून बघा, नक्कीच फरक पडेल. थँक्यू.